मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बांधकाम कामगारांसाठी जे बांधकाम कामगार आहेत त्यांनी जर अपॉइंटमेंट घेतला असेल तर चांगली गोष्ट आहे। ज्यांनी अपॉइंटमेंट घेतला नसेल, गृह उपयोगी वस्तूसंच मागणी अर्ज भरला नसेल तर तुम्हाला एक माहिती द्यायची आहे। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी हे माहिती आहे। तुम्ही जर अजून अपॉइंटमेंट बुक केलेला नसेल तर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करण्याआधी तुमच्या जिल्ह्यातील जे तुम्ही शिबिर सिलेक्ट करता, जे शिबिर तुमचं आहे ते शिबिर तुमच्या जवळचं आहे का हे तपासून पहा। कारण सर्व मित्रांना बांधकाम कामगारांना हा प्रॉब्लेम येत आहे। बांधकाम कामगारांना तुम्ही जे अपॉइंटमेंट बुक केला, अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये शिबिर निवडला, शिबिर निवडल्यानंतर तुम्हाला माहित झाले की शिबिर तुमचा दूर आहे आणि ते तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते। म्हणून तुम्ही शिबिर निवडताना, अपॉइंटमेंट घेताना, गृह उपयोगी वस्तूसंच मागणी अर्ज फॉर्म भरताना सर्वप्रथम शिबिराची माहिती काढून घ्या। मित्रांनो, जर तुम्ही शिबिराची माहिती काढून घेतली तर तुम्हाला हे सोयीस्कर होईल। कारण तुम्ही जर अपॉइंटमेंट बुक केला आणि तुमचा जर अपॉइंटमेंटचा जे शिबिर आहे 100 किलो 150 किलोमीटर दूर असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते। मित्रांनो, तर तुम्ही अपॉइंटमेंट करण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती तपासा। सविस्तर माहिती घेऊनच शिबिरमध्ये ऑनलाईन अप्लाय करा। अपॉइंटमेंटची प्रिंट घ्या। मित्रांनो, बांधकाम कामगारांनी खूप साऱ्या बांधकाम कामगारांनी कमेंट केलेलं आहे की सर आमचं शिबिर खूप दूर आहे, खूप लांब आहे, तर आम्ही कसं करावं? आमचा तालुका वेगळा आहे आणि आम्हाला शिबिर जे भेटलं ते तालुका वेगळा आहे, तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते। आणि तुम्ही जर एकदा अपॉइंटमेंट घेतला तर तुमचं अपॉइंटमेंट त्या शिबिरामध्ये तुम्ही गेले नसेल तर तुम्हाला तुमचा शिबिर ऑटोमॅटिक रिजेक्ट होईल, तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल, तुमचा कॅम्प रिजेक्ट होईल। आणि ते रिजेक्ट झालेला फॉर्म पुन्हा तुम्ही जर रजिस्ट्रेशन करतो म्हणल्या आणि पुन्हा अपॉइंटमेंट घेतो म्हणला तर तुमचा अपॉइंटमेंट होत नाही। मित्रांनो, तर सविस्तर माहिती पाहिल्यानंतर, शिबिराची पडताळणी केल्यानंतर, म्हणजे तुमच्या तालुक्यातील शिबिर आहे का, तुमचा जवळचा शिबिर आहे का हे तपासूनच तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायचं आहे। मित्रांनो, गृह उपयोगी वस्तूसंचा फॉर्म भरण्याआधी तुम्ही शिबिराची सविस्तर माहिती तपासूनच शिबिर घ्या। मित्रांनो, आणि यापूर्वीच तुम्ही जर अपॉइंटमेंट घेतला असेल आणि तुमच्यापाशी जर अपॉइंटमेंटची प्रिंट नसेल तर तुम्ही इथून वेबसाईटवरती पाहू शकता, स्क्रीनवरती पाहू शकता। इथं क्लिक करा, या टॅबवरती क्लिक करून तुम्ही तुम्ही पहिले प्रिंट घेतली होती, जी अपॉइंटमेंट घेतला होता त्याची रिप्रिंट काढण्यासाठी इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे। रिप्रिंट इथून करू शकता। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा जे घेतलेली दिनांक आहे, ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे ते दिनांक टाकून तुमचे रिप्रिंट सुद्धा करू शकता। मात्र सध्या मित्रांनो, वेबसाईटवरती कोणताही नवीन अपडेट नाही, कोणतीही अपडेट अशी आली नाही की तुम्ही एकदा अपॉइंटमेंट घेतला, ते जर रिजेक्ट झाला किंवा तुम्ही त्या शिबिरमध्ये गेले नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायचा असेल तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्या तुम्हाला एरर पाहायला मिळेल। मित्रांनो, कारण तिथे तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचा ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, तुम्ही ऑलरेडी सबमिटेड। या अडचण तुम्हाला येऊ शकते, ही प्रॉब्लेम येऊ शकते। त्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट बुक करण्याआधी शिबिराची माहिती घ्या, नंतरच शिबिरचा अपॉइंटमेंट घ्या। मित्रांनो, ही होती छोटीशी माहिती कशी वाटली नक्कीच कळवा।